भारतामध्ये प्रचंड उष्णतेची लाट येऊन अनेक नागरिक दगावल्याची घटना घडली। नेमकं घडलं काय की दक्षिण भारतामध्ये सूर्याची पडणारी लंबरूप किरणं आणि वातावरणात कमी होत जाणारी आर्द्रता याच्यामुळे सूर्यकिरणं आता डायरेक्ट पृथ्वीवर येऊन प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आणि या लाटीमध्ये अनेक शेतकरी कामगार मृत्युमुखी पडल्याची चर्चा आहे। हे तापमान तब्बल 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले। नेमकी या तापमानाला एवढं वाढ होण्याचं कारण काय? कारण आकाशात ढग नाहीत, सूर्यकिरणं मात्र पृथ्वीवर येऊन पोहोचू लागलेत। त्यातच समुद्रामध्ये अल निनो वादळाची निर्मिती होऊन वारे प्रचंड वेगानं वाहायला लागलेत। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इकडच्या भागातसुद्धा उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळते। त्यातच कोकणाच्या ठिकाणीसुद्धा आर्द्रतेचं प्रमाण 80% आलं आहे। परिणामी हवा दमट जरी असली तरी वातावरणातील तो उष्णतेचा पारा चढल्यानंतर नागरिकांना आता घामाच्या धारा येऊ लागल्यात। एवढंच नाही तर शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊ लागले। भारतातच नाही तर भारताच्या संघराज्याबरोबरच केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतंय। नागरिक उन्हाचा प्रवास करताना प्रचंड मनस्तापाला सामोरं जात आहेत। आता हे आलेलं नैसर्गिक वादळ महाराष्ट्रासह दक्षिण भारतात प्रचंड वेगानं घोंगावते आणि याचा परिणाम म्हणून नागरिकांना दुपारी 12 नंतर घराच्या बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच झालंय। आता सरकार याच्यावर नवीन काय उपाययोजना करते तर बऱ्याचशा सिमेंटाच्या जंगलातली माणसं आता आपलं घरगबाळ घेऊन गावाकडे परतायला लागली आहेत। कारण सूर्य कोपलाय आणि सूर्याच्या त्या उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिक आता गावाची वाट धरू लागलेत। कामगारांना याचा प्रचंड त्रास होतोय। कामगार समोर प्रचंड उष्णतेची स्थिती निर्माण झाल्यानं डोक्यावरती कापडं घेऊन पूर्ण अंगभर कपडे घालण्याचं सारथ्य करावं लागतंय। शेतकऱ्यांच्या बाबतीत तर पिकं करपू लागली आहेत। शेतकरी आता सूर्याकडे पाहून कधी थांबतो रे बाबा अशी याचना करण्याच्या परिस्थितीत पोहोचलाय। कामगार लोक उन्हाने त्रस्त असून आता पाण्याची आस लागू लागली आहे। या उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घेणं आता महत्त्वाचं ठरलंय। नेमकी या उष्णतेचा परिणाम काय होतोय तर आपले स्नायू आखडू लागतात। शेतजमिनीतील आर्द्रता कमी झाल्यानं पाणी दुष्काळामुळे वाफेच्या साह्यातनं आकाशाच्या ढगात जाऊ लागले आणि हळूहळू शेतजमीनसुद्धा कोरडी होऊ लागली। शेतीला पडणाऱ्या भेगांना पाहून शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। याचबरोबर पशुधन आता धोक्यात आलंय, कारण पशुधनासाठी लागणारा हिरवा चारा आणि पाणी शेतकऱ्यांना मिळणं मुश्किल झालंय। थोड्याशा पाण्यात त्या पिकांना हिरवं करण्याची किमया शेतकऱ्यांना करावी लागते, परंतु कामगारामध्ये मात्र या उष्णतेचा प्रचंड फटका बसताना दिसतोय। उष्माघातामुळे आतापर्यंत 68 लोकांचा मृत्यू भारतात झाल्याची माहिती आहे। स्नायू ताणणे, उष्माघात येणे, हाडामध्ये पेटके जमा होणे आणि यातून कामगाराचा मृत्यू होतोय। या उष्णतेच्या लाटीचा प्राण्यांवरही प्रचंड परिणाम झालाय। पिकामध्ये मोसंबी, संत्री आणि आंब्याच्या फळबागा जळून नष्ट झाल्यात। आता नागरिकांना शासनाने पांढरे कपडे घालून शरीरात प्रचंड प्रमाणात पाणी घेण्याचा सल्ला दिलाय। अंगभर कपडे, चेहरा झाकून आपण घराच्या बाहेर पडा आणि शक्यतो 12 नंतर पुन्हा घरात या, म्हणजे उष्णतेसाठी तुमच्या शरीरातील पाणी टिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही शरीरामध्ये प्रचंड पाणी पिया। त्याचबरोबर टरबूज, नारळ पाणी, थंड ताक आणि थंड पाणी याचा सतत सेवन करत चला। भारतीय हवामान खात्यानं एल निनोला अलर्ट दिलाय आणि हा एल निनोचा अलर्ट भारतातल्या लोकांना पाळावं असं आवाहन केलंय। आता मध्य भारतात नागपुरात सुद्धा याचा प्रचंड तडाखा पाहायला मिळतोय। या उष्णतेच्या लाटेमुळे नागपुरात उष्माघाताच्या आजारानं अनेक जण दगावलेत। अमरावती, जळगाव, धुळे येथील तापमानसुद्धा 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले। सरकारी कर्मचारी, खाजगी कंपन्यातील नोकरदार आणि कामगार शेतकरी सर्वांनाच घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालंय आणि महाराष्ट्र शासनानं हीट ॲक्शन प्लॅन तयार करून सरकारनं लवकरच जिल्हा स्तरावरती खबरदारी घेण्यासाठी आवाहन प्रशासनाला केले। नेमकी या काळामध्ये काय काळजी घ्यावी तर तुमच्या शरीरात प्रचंड पाणी असलं पाहिजे, जेणेकरून
तुमच्या शरीरात भरपूर पाणी गेल्यानंतर आपल्याला पाण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि वेळ पाळणं महत्त्वाचं. दुपारी 12 ते 4 शक्यतो या वेळेत घराबाहेर पाडणे टाळा. ही वेळ उन्हाच्या तीव्र उष्णतेच्या लाटेची असते, म्हणून घराबाहेर शक्यतो पडू नका. आहार पचवायला हलका घ्या. अन्न पचल, जास्त तेलकट, तुपकट, मसालेदार खाऊ नका. फळांचा रस, ज्युसेस घेत चला, जेणेकरून आपल्याला उष्माघातकासारखा आजार टाळता येईल. या उष्णतेच्या लाटेत चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा, कारण शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला प्रचंड धक्क्याला सामोरं जावं लागते. उष्माघातकाची लक्षणं दिसल्यास, म्हणजे चक्कर आली, ताप आला, उलट्या येऊ लागल्या, तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. ओल्या कपड्यानं आपलं शरीर पुसून काढायचा प्रयत्न करा, कारण या लाटेचा तडाखा आता सर्वसामान्याला बसू लागलाय. म्हणून आपलं फिटनेस जपा आणि सरकारच्या हिट ॲक्शन प्लॅनबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आपली काळजी घ्या आणि सूर्याच्या या प्रचंड उष्णतेपासून